पिंपरी चिंचवड शहरावर बारामती इतकेच प्रेम असणारे व या शहराच्या जडणघडणीत तसेच विकासात सिंहाचा वाटा असणारे अजितदादा पवार यांच्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रासह पिंपरी चिंचवड शहर देखील आज शोकसागरात बुडाले. 1991 मध्ये सर्वप्रथम बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार झालेल्या अजितदादांनी या शहरात पाऊल टाकले तेव्हा पिंपरी चिंचवड शहर हे बारामती लोकसभा मतदारसंघात असल्याने फेब्रुवारी 1992च्या महापालिका दुसऱ्या निवडणुकीत अजितदादांनी येथे लक्ष घालायला सुरुवात केली आणि या शहराशी त्यांची जी नाळ जुळली ती शेवटपर्यंत कायम राहिली. आझम पानसरे, विलास लांडे, योगेश बल, लक्ष्मण जगताप, श्रीरंग बारणे आणि पुढे महेश लांडगे, अण्णा बनसोडे ही शहराच्या राजकीय पटलावर आज मोठी झालेली सर्व नेते मंडळी तेव्हा अजितदादांचे कार्यकर्ते होते. पुढे 1997 आणि त्यानंतर 2002च्या महापालिका निवडणुकीनंतर अजितदादा पर्व या शहरात सुरू झालं. तब्बल 30 वर्ष या शहराच्या विकासाच्या प्रत्येक टप्प्यांचे साक्षीदार असलेले व फुलासारखे या शहरावर प्रेम करणारे अजितदादा सर्वांना सोडून गेल्याने शहरामध्ये आता कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे. नाशिक फाटा येथील दुमजली उड्डाणपूल, ग्रेट सेपरेटर, पुणे मुंबई महामार्गाचे रुंदीकरण, अंतर्गत रस्त्यांचे विणलेले जाळे, हद्दवाढ झालेल्या गावांचा समतोल विकास, सक्षम पाणीपुरवठा, मनोरंजनासाठी नाट्यगृह, उद्याने आणि सर्वात म्हणजे शहराला केंद्र शासनाचा बेस्ट सिटी अवॉर्ड मिळवून देणारी कामगिरी अजितदादांच्या नावावर आज कोरली गेली आहे व ती कधीच विसरता येणार नाही. विकासाचा वादा एकच दादा या टॅगलाईनने काम करणारे व झपाटून जाणं म्हणजे काय हे अजितदादांच्या रूपानं या शहरानं पाहिलं. मी कामाचा माणूस आहे असे म्हणत शहरातील तळागाळातल्या कार्यकर्त्यांना मुख्य प्रवाहात आणणं, अण्णा बनसोडेंसारख्या दलित आमदारांना विधानसभेच्या उपसभापती पदापर्यंत विराजमान करणं ही दादांच्या कल्पक दृष्टीची व गुणग्राहकतेची चुणूक म्हणावी लागेल. या शहरातील 2-5 नगरसेवक मूळ भाजपचे सोडले तर आज शहराची जी भाजप दिसते आहे त्यामध्ये स्वर्गीय लक्ष्मण जगताप असतील, शंकर जगताप, महेश लांडगे, शत्रुघ्न काटे यांच्यासहित सर्व नेते मंडळी अजितदादांच्या पाठशाळेतूनच मोठी झाली हे वास्तव आहे. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत या शहरात राष्ट्रवादीची सत्ता यावी यासाठी प्रचंड मेहनत घेतलेले अजितदादांना विसरणे अशक्यच. निवडणुका येतात जातात परंतु ज्यांना अजितदादांनी घडवलं त्यांनी अजितदादांशी 2 हात करण्याची भाषा केली हे कोणालाच पटलं नाही. दादांचं अस्तित्व या शहराच्या पटलावरून पुसून जाणे शक्यच नाही. या शहराच्या विकास पर्वाचा झुंजार शिल्पकार म्हणून दादा कायम आपल्या सर्वांच्या स्मरणात राहतील. त्यांना PCMC न्यूज चॅनलतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.